Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलोय 24 hours duty करून आणि yes, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please good morning. So the new day has started. सकाळची लवकर आणि ब्रेकफास्ट रेडी झाला आहे. यम्मी यम्मी ब्रेकफास्ट. ब्रेड खूप दिवसानंतर ब्रेड आयटम बनवलं. मी सगळं थोडं कन्व्हिन्स केलं कारण ब्रेड पण मध्ये मध्ये ठीक आहे एवढं पण मध्ये मग बॉडीला एका पॉइंट नंतर जसं मी ते मध्ये खूप एकदम स्ट्रिक्ट डाएट केल्यानंतर ना मला नाही बोलत की आपल्या बॉडीला त्रास होता पण अचानक एक वेगळं फूड स्टार्ट केलं होतं म्हणून थोडंसं यूज टू असायला पाहिजे मला वाटतं. पण ह्या सिच्युएशन मध्ये प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. सो कोणाच्याच ह्याला डाएटला किंवा कोणाच्याच ह्याला कम्पेअर नका करू. मी फक्त एवढंच म्हणेन कारण मला म्हणजे सनी पण बोलतो श्रुतिका पण म्हणते की प्रत्येक जण ह्या वेळेस वेगवेगळं रिॲक्ट करतात. बॉडी प्रत्येकाची इन शॉर्ट प्रत्येकाची मेटाबॉलिझम वेगळी आहे. येस बस 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 उत्तम करते बस बस जायचं आम्ही चालली चल आणि चौकांचं राखायला आपलं तर हो चौकांचं. जेव्हा मी 4 months प्रेग्नेंट होती तेव्हा आम्ही इथे आलेलो मुळशीला रेसिडेन्सी बाय लेक. मला ही प्लेस खूप आवडते. दॅट वॉज अवर फर्स्ट मुळशीचं व्हिजिट जेव्हा आम्ही तेव्हा आलेलो आणि आज 4 वर्षानंतर जेव्हा नाहीसा 4 वर्षाचे तेव्हा आम्ही परत एकदा आलो. खूप भारी वाटतंय. अगं त्यांनी पुढे पण बांधले पण स्वतःचा हाऊस बनवलं ना आणि मस्त एकटी राहणार ना नाही तू आणि आणि एन्जॉय. सो हे जे रूम्स आहेत ते खरंच खूप स्पेशियस आहे आणि थोडंसं ना बालीवाला फील येतो. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो ना तेव्हा आम्हाला ऍक्च्युली ते वॉशरूम्स बघून असंच वाटलं की बालीवाला फील आलं
आणि तेव्हा ना हे फक्त वरचं सेक्शन होतं म्हणून समोरचा व्ह्यू अमेझिंग दिसायचा. आता त्याने खाली सुद्धा बांधलं आहे म्हणजे थोडं एक्सपांड केलं. ऑफकोर्स या 4 वर्षात तर खूप काही चेंज होऊ शकतं म्हणून थोडंसं नाही बोललं तरी थोडं व्ह्यू असं लपलं गेलं, बट तरी स्टील इट्स अमेझिंग. आणि त्या टाइमला पण आम्ही असंच रेनी सीझनच्या टाइमलाच आलेलो. सो ही जी रूम आहे मला असं वाटतं आरामात तुमचं जर किड असेल तर इथे झोपू शकतो. लाईक 4 people कॅन इझिली अकोमोडेट इन दिस रूम. बाकी सगळे जे पण डिटेल्स आहेत खाली मी मेन्शन केलेत. आम्ही अगोडावरनं बुक केलेलं आहे. जेव्हा आपण बुक करतो ना यू मेक शुअर की तुम्ही वेगवेगळ्या साईटवरनं चेक करा कुठे लोवेस्ट कॉस्ट आहे त्यानुसार तुम्ही बुक करू शकता. आता या पॅकेजमध्ये आमचं फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. इकडे तुम्हाला स्विमिंग पूल मिळेल. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याचं त्यानं चार्ट इथे लावलेलं आहे रूममध्ये. लाईक फॅमिली गेम्स ॲक्टिव्हिटीज ह्या टाईमला आहे. त्यानंतर ट्रेकिंग ह्या टाईमला आहे. लाईक मॉर्निंगला त्यांचं ट्रेकिंग असतं, मग फॉरेस्ट वॉक आहे, लेक वॉक आहे, डे पिकनिक सुद्धा आहे. हे तंबोला आणि फॅमिली ॲक्टिव्हिटीज हे आत्ताच्या सेक्शनमध्ये आहे. हायटी असता त्याने सांगितलं 4:30 ते 7 वाजेपर्यंत. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही जिथे जिथे गेलो ना हायटी 1 hour साठीच असतो. हे एवढ्या वेळ ऐकून आम्हाला असं वाटलं की एकदम असं रिलॅक्स फील झालं. कारण आता मला घाईघाईत नाही जायचं, आम्ही लेट आलो. तसंही आता थोडंसं मी रिलॅक्स करणार आहोत आणि मग थोड्या वेळानंतर तिकडे जाणार आहोत. मोठं आहे, यांचं स्पा सुद्धा आहे. सो तेव्हाचे सगळे जे मेमरीज आहे जेव्हा मी आणि सनी आलेलो तेव्हाचे सगळे मेमरीजचे फ्लॅशबॅक होत आहेत आणि छान वाटतंय. आणि आज ह्यावेळेस आमच्याबरोबर नायसा आहे. सो नायसा ॲज ऑलवेज एक्सायटेड असते. दाखवेल मी तुला नंतर आपण जेव्हा खाली जाऊया. आणि याचं रेस्टॉरंट पण खूप मस्त आहे. म्हणजे इन केस जर तुम्ही कधी इकडे मुळशी साईडला आलात तुम्ही फक्त लंच किंवा डिनरसाठी सुद्धा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकतात. नॉट नेसेसरी की तुम्ही तिथे स्टे करत असाल तरच तुम्ही ते ॲक्सेस करू शकतात. फक्त येऊन तुम्ही त्यांच्या रेस्टॉरंटला जेवू सुद्धा शकतात. तर यांचं रेस्टॉरंट ज्याचं नाव क्लिफ आहे त्याचं फूड सुद्धा खूप छान आहे. संध्याकाळची 5:30 बाहेर जोरात पाऊस आहे. सो आता आम्ही हायटीला जाणार आहोत. आणि नायसाचं बघा काय चाललंय. बाबांचं पॅम्परिंग करते, बाबांचे कपडे इस्त्री करते. ती गुणाची पोरगी माझी. पडले बाबांचे कपडे. हे काय नीट तोंड तुझं ब्रश का केला तू? साबण पेस्ट तशीच आहे बाबू. जा नीट कर. जा बघ कोणते बघ आशात बघ तिकडे. जा नीट पडणार तिथून. जा तोंड पुस. आहे पाऊस बारीक आहे. एकदम हळू स्लीपर सनी साईडला नाही एकदम हळू. एकदम हळू. जा तुझं पुढे. स्लीपरी आहे. आपण दोघे एकाच नाही चालू शकत. जा नाही उद्या उद्या सकाळी तर खूप पाऊस आहे. बघ इकडे गेम्स पण आहे. पाऊस थांबला की आपण येऊया. कसं वाटतंय? छान वाटतंय. आपण इथे बसलेलो त्या साईडला ग्रासवर मस्त बसलेलो आणि भजी आणि कॉफीचा आस्वाद. आणि तेच आम्ही दोघंच तिथे फक्त पूर्ण लॉनवर बसलो आणि एकदम मस्त सनसेटच्या टायमाला एकदम भारी होतं. आणि इथे त्याचं पूल आहे आणि ते पूल साईडला ना मस्त छोटे छोटेसे स्विंग्स लावले म्हणजे आपण मस्त तिथे टाइम स्पेंड करू शकतो.
थोडं पाऊस थांबलं की जाऊया. फक्त बघायला नाही, फक्त बघायला. आता खूप पाऊस आहे आणि तुला सर्दी खोकला ऑलरेडी आहे. ते पण आता बाहेर निघताय फटाफट. आईचं ड्रॉइंग एवढं छान नाही आहे ना. याचा इझी वाला शोध. आजकाल नाही असं काही बनवायला सांगतो मला. काल तर सांगितलेला फाल्गुनीला सांगितलं मरमेड काढ, खूप सुंदर. फाल्गुनीचं ड्रॉइंग खूप छान आहे. मग युनिकॉर्न तर सनीने काढला, तो पण सुंदर आहे. माझं ड्रॉइंग आणि तुझं ड्रॉइंग काय करायचं? काय शिकवते तू मला शिकवते का मी करू? अच्छा, आता आपला हा फोटो ना, तो बनी रॅबिट वॉटरमेलन. हे बघा रॅबिट तो लपची. आता तू कर, मी नाही. आता मी तुला सांगते ते शेप काढणार. तू काय करते ना सगळं? मी करते पण रॅबिट टी पेपा पिगची फ्रेंड आहे. सो डाएट बाहेर आलं. डाएट नाही, पण सनीने फ्रँकली स्पीकिंग खूप कंट्रोल केलं ह्या 2 वीक्समध्ये. ब्रिंजॉल. ब्रिंजल? ब्रिंजॉल ब्रिंजल नसेल, कॅप्सिकम असेल. ब्रिंजल आहे. थँक्यू. साईडला होतो. पाण्यात खूप थंड, बघ कोणीच नाही. आयसा बाहेर नको जाऊ. आयसा पाय ओले नको करू. थँक्यू. रायसाने मला गिफ्ट दिलं आहे, छोटासा पाऊच. थँक्यू सो मच.